कशाला का वाद तुमच्या मागे 100% असणार आहे. कोणतरी तुमच्या मागे आता तुम्ही या तयार केलंय. तुम्हाला हायकोर्टमध्ये तुम्हाला जबाब द्यायला लागेल आणि आता तर तुम्ही आम्हाला द्यायलाच पाहिजे. तुम्ही आम्हाला परवाना होता का नव्हता एवढं स्पष्ट साध्या सोप्या सांगा भाषेत. मला न्यूटनला परवाना होता का नव्हता. संघर्ष नको आपला. आणि नव्हता तर फौजदारी गुन्हा दाखल तुम्ही करणार का नाही त्याच्यावर बघू ना साहेब. तुम्ही बाबा परवाना होता का नव्हता याचं उत्तर मला सांगायचं तर तिथं सगळं बघायला सांगितलं. साधा प्रश्न विचारलाय बाबांनी की परवाना होता का नव्हता तर त्याच्यावर तो फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. साधा प्रश्न आहे. जो परवाना त्यांना आमच्याकडे सादर केला तो जो केलाय तो चुकीचा अप्रोच केलाय आणि ते काय ते म्हणूनच तर आम्ही तुम्हाला म्हणायला लागलो ना. माझी एक गोष्ट बघा तुम्हाला सांगतो. हे बघा स्टर्लिंग ट्रेडिंग तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला सांगतो 10x10 तुम्हाला सांगतो किट होतं तुमचं. हे बघा सर्जिकल तुमच्या परत येतो. ही साहेबांची किंमत साधारण बाजारात 325 रुपये बाजारात मी तुम्हाला आणले. तुम्हाला 325 रुपये. ही साहेब 25 कोटी खरी 2 वर्षात झालेली आहे. ही जी 25 कोटीची कुणासाठी झाली काय झाली किती टक्के झाली हे आम्हाला सगळं माहिती आहे. लक्षात का. आता मी ह्या विषयावर परत मला सांगा. तुम्ही थोडक्यात साहेब जास्त तुमचा मी घेत नाही. न्यूटनचा परवाना तुम्ही टेंडर देताना होता का. त्याची ई बिलिंग झाले का. झालं नसेल आणि तुम्हाला फूड अँड ड्रगचं आलं पत्र की त्याचा परवाना नव्हता तुम्ही गुन्हा दाखल करणार की नाही एवढं सांगा. आमचा विषय संपतो. बघू नका तुम्ही ते गुन्हा दाखल करणार नाही. ऐकून घ्या आता सध्या हे मॅटर स्टेट लेवलला गेले. हो काय संबंध आहे स्टेट लेवलचा. स्टेट लेवलचा काय संबंध नाही. इन्क्वायरी कसली करताय तुम्ही. तुम्ही ऐसा जबाबदार ऐसा कुणाची इन्क्वायरी करताय साहेब तुम्ही. तो माल चांगला दिलाय का नाही दिलाय त्याची इन्क्वायरी नक्की करा तुम्ही. तर परवाना आहे की नाही हे स्पष्ट तुम्हाला पुण्यात सांगितलं परवाना नाही म्हणून. इन्क्वायरी करताय कुणाला वाचवा प्रयत्न करता तुम्ही. मुख्यमंत्री राज्य शासनाने आम्ही जबाबदारी आहे की नाही. जिल्ह्याची तुम्ही कुणाची इन्क्वायरी करताय. माल दिलेला तुम्हाला होतो त्यांनी काय साहित्य देतो योग्य ऐकतो तुम्ही इन्क्वायरी करा. हो परवाना नाही तुम्हाला फसवलेला आहे ना. गुन्हा दाखल करा की तुम्ही 420 करा. करा पाहिजे साहेब. ते काय पाहुणा बी नाही मग काय एवढं काय कोण उघडा आणि कारवाई करतो सांगा की त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करा. तुम्ही काय ही पोर्टल तुमचं काय इंटरेस्ट आहे काय तुमचं त्यामुळे कागद व्हेरीफाय का केलं नाही त्याचे उत्तर द्या पहिला. टक्केवारी किती आहे. 100% तुम्ही डायरेक्ट दिल्या. तुम्ही काय घेतलं सांगा. घेतलं बोलत नाही ते घेतल्याशिवाय बोलत नाही. काय तुमचे बघा हा गोरगरिबांचं दवाखाना आहे आणि गरिबाचे जर पैसे खाणारे कोण इथं बसले असेल त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही. आत्ताच तुम्हाला सांगतो काय आहे ते ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन तुम्ही घ्यायची आणि काय ते आता इथल्या इथं फैसला व्हायला पाहिजे स्टेट लेव्हल. आणि मग तुम्ही कशाला बसलाय खुर्चीवर. तुम्हाला अधिकार आहेत का नाही.